गुड मॉर्निंग गाईज. लास्ट टाइम आपण सेमीकंडक्टर लॉजिक फॅमिलीच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. त्याच्यामध्ये पहिला होतं प्रोपोगेशन डिले, दुसरं होतं पॉवर डिसिपेशन, तिसरं होतं फिगर ऑफ मेरिट्स आणि लास्ट वन होतं फॅन इन अँड फॅन आउट, चौथा नंबर. आता पाचवा नंबर बघूया आपण, करंट अँड व्होल्टेज पॅरामीटर्स. ओके, तर आता याच्यामध्ये बघा, मॅन्युफॅक्चरर स्पेसिफाईज these parameters in the data book which are useful in designing of digital circuit. This is also known as worst case current and voltage parameter. आता याच्यामध्ये कसं असतं, मॅन्युफॅक्चरर काय करतं, हे पॅरामीटर आहे ते डेटा बुकमध्ये स्पेसिफाय करतात. किंवा जेव्हा आपल्याला जर डिजिटल सर्किट डिझायनिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी वर्स्ट केसमध्ये हे करंट आणि व्होल्टेज पॅरामीटर लागतात. म्हणजे काय, किती पॉवर डिसिपेशन आहे, काय आहे, तर व्होल्टेज आणि करंट पॅरामीटर ते माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे डिजिटल सर्किट डिझाईन करताना. ओके, त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरर डेटा बुकमध्ये स्पेसिफाय करलेले असतं यांच्या व्हॅल्यूज. ओके, नंतर बघूयात काय व्होल्टेज पॅरामीटरमध्ये काय काय असतं. तर पहिलं आहे VIH मीन. सफिक्स आय कॅपिटल एच मीन म्हणजे काय, हाय लेवल इनपुट व्होल्टेज. म्हणजे याला काय बोलतात, हाय लेवल इनपुट व्होल्टेज. म्हणजे याचा अर्थ काय, इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज विच इज रिकग्नाइज्ड बाय द गेट ॲज लॉजिक 1. ओके, म्हणजे हाय लेवल इनपुट व्होल्टेज म्हणजे काय, की मिनिमम व्होल्टेज असतं. मिनिमम व्होल्टेज म्हणजे ते काय करतं, जे लॉजिक गेट आहे त्याला रिकग्नाइज करतं, म्हणजे ॲज अ लॉजिक 1 म्हणून. ओके, नंतर VH मॅक्स म्हणजे VL मॅक्स. VI म्हणजे VI कॅपिटल L मॅक्स म्हणजे VIL मॅक्स आहे, म्हणजे लो लेवल इनपुट व्होल्टेज. नंतर अगोदरचं होतं VIH मीन आणि आता आहे VIL मॅक्स म्हणजे लो लेवल इनपुट व्होल्टेज. म्हणजे इथे हे काय, इट इज द मॅक्झिमम इनपुट व्होल्टेज रिकग्नाइज ॲज द लॉजिक 0. म्हणजे हे मॅक्झिमम व्होल्टेज आहे की काय, ते लॉजिक 0 रिकग्नाइज म्हणजे इंडिकेट करतं लॉजिक 0. आणि पहिलं काय, इट इज द मिनिमम इनपुट व्होल्टेज विच रिकग्नाइज बाय द लॉजिक गेट ॲज अ म्हणजे रिकग्नाइज बाय द गेट ॲज अ लॉजिक हाय. म्हणजे मिनिमम जे इनपुट व्होल्टेज आहे तो लॉजिक 1 इंडिकेट करणारा मिनिमम व्होल्टेज. म्हणजे तो असतो इनपुट म्हणजे हाय लेवल इनपुट व्होल्टेज. आणि लो लेवल इनपुट व्होल्टेज म्हणजे काय, मॅक्झिमम इनपुट व्होल्टेज म्हणजे जो काय करतो लॉजिक लेवल 0 इंडिकेट करतो, रिकग्नाइज करतो. ओके, नंतर आहे VOH मीन. VOH मीन म्हणजे काय, हाय लेवल आउटपुट व्होल्टेज. आणि नंतर याचाच अर्थ आहे म्हणजे काय, मिनिमम आउटपुट व्होल्टेज रिकग्नाइज ॲज अ लॉजिक 1. म्हणजे काय, जसं आपण मिनिमम इनपुट व्होल्टेज रिकग्नाइज ॲज लॉजिक 1 बघितलं, तसं सेम मिनिमम आउटपुट व्होल्टेज रिकग्नाइज ॲज लॉजिक 1. आणि नंतर आहे VO कॅपिटल L मॅक्स. मग काय, हे लो लेवल आउटपुट व्होल्टेज म्हणजेच काय, मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज रिकग्नाइज ॲज लॉजिक 0. ओके, म्हणजे आता पुन्हा एकदा बघू, VIH मीन म्हणजे काय, हाय लेवल इनपुट व्होल्टेज. नंतर VIL मॅक्स म्हणजे काय, लो लेवल इनपुट व्होल्टेज. नंतर VOH मीन म्हणजे काय, हाय लेवल आउटपुट व्होल्टेज. आणि नंतर VOL मॅक्स म्हणजे लो लेवल आउटपुट व्होल्टेज. ओके, आता याचे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल द वर्स्ट केस व्होल्टेज ऑफ TTL इज गिवन ॲज इनपुट अँड प्रोफाईल्स. म्हणजे आता इनपुट व्होल्टेज म्हणजे वर्स्ट केसमध्ये जर व्होल्टेज आला TTLचं तर काय होतं बघा, याच्यामध्ये इनपुट प्रोफाईल दिलं आहे आणि आउटपुट प्रोफाईल दिलं आहे, राईट. आता याच्यामध्ये इनपुट प्रोफाईलमध्ये बघूया, 0 व्होल्ट आणि 0.8 व्होल्ट. म्हणजे हे काय असतं, VL मॅक्स असतं, म्हणजे व्हॅलिड लो इनपुटसाठी. आणि नंतर 0.8 to 2 व्होल्ट असतं इनव्हॅलिड, ते इनव्हॅलिड आहे. आणि नंतर आणि ते काय आहे, आता हे
0 to 0.8 तो VL मॅक्स आहे. तो काय VL मॅक्स. आणि म्हणजे मॅक्झिमम इनपुट व्होल्टेज म्हणजे जेव्हा लॉजिक 0 असतं. म्हणजे आपली जी लॉजिक लेवल आपण 0 to 0.8 वोल्ट हे लॉजिक 0 कन्सिडर करतं. नंतर 0.8 to 2 वोल्ट हे इनव्हॅलिड असतं. आणि नंतर मिनिमम काय 2 व्होल्टपासनं 5 व्होल्टपर्यंत दॅट इज व्हॅलिड हाय इनपुट व्होल्टेज असं इनपुट प्रोफाईल आहे. आणि नंतर आउटपुटसाठी तर आहे आउटपुटसाठी व्हॅलिड लो आउटपुट व्हॅलिड लो आउटपुट काय 0 व्होल्ट टू 0.4 व्होल्ट राईट. आणि तो असतो VOL मॅक्स. आणि हे अगोदर आहे इथं जास्त दिसत नव्हतं सॉरी. तर पहिला होतं VIL मॅक्स आणि VIH मीन. आणि इकडं आहे आउटपुट प्रोफाईलला VOL मॅक्स. मग ते काय असणार आहे 0 व्होल्ट टू 0.4 व्होल्ट. आणि नंतर 0.4 व्होल्ट टू 2.4 व्होल्ट हे इनव्हॅलिड आहे. आणि नंतर 2.4 व्होल्ट टू 5 व्होल्ट म्हणजे काय व्हॅलिड हाय आउटपुट. मग याचं जो मिनिमम व्होल्टेज आहे तो आहे जेव्हा लॉजिक 1 असतं VOHचं तो आहे 2.4 व्होल्ट. आणि मिनिमम आहे म्हणजे मिनिमम जेव्हा लॉजिक 1 असतं ते मिनिमम व्होल्टेज जे आहे इनपुटचं ते असतं 2.4 व्होल्ट. आणि मॅक्झिमम लो आउटपुट व्होल्टेज असतं जेव्हा लॉजिक 0 असतं ते असतं 0.4 व्होल्ट इन केस ऑफ आउटपुट प्रोफाईल. आणि इन केस ऑफ इनपुट प्रोफाईल ते असतं VIL मॅक्स असतं 0.8 व्होल्ट जेव्हा लॉजिक 0 असतं. आणि जेव्हा लॉजिक हाय असतं तेव्हा VIH मीन असतं 2 व्होल्ट. क्लिअर. आता बघूया करंट पॅरामीटर्स. तर करंट पॅरामीटरमध्ये काय बघूत. तर करंट पॅरामीटरमध्ये पहिलं आहे IIL म्हणजे IL म्हणजे लो लेवल इनपुट व्होल्टेज. तर याचा आहे अर्थ मिनिमम करंट दॅट मस्ट बी सप्लाइड बाय द सोर्स करस्पॉन्डिंग टू 0 लेवल. म्हणजे काय IIL म्हणजे काय असतं मिनिमम करंट दॅट मस्ट बी सप्लाइड बाय द सोर्स करस्पॉन्डिंग टू 0 लेवल. म्हणजे मिनिमम जेव्हा 0 लेवल आपण लॉजिक लेवल 0 देतो तर मिनिमम जो करंट सप्लाय होतो ना डिजिटल सर्किटमध्ये तर तो म्हणजे काय लो लेवल इनपुट करंट. आणि नंतर IIH म्हणजे काय हाय लेवल इनपुट करंट म्हणजे मिनिमम करंट दॅट मस्ट बी सप्लाइड बाय द ड्रायव्हिंग सोर्स टू 1 लेवल. म्हणजे जेव्हा लॉजिक 1 अप्लाय करतं तर मिनिमम जे करंट मिळतं तर दॅट इज कॉल्ड हाय लेवल इनपुट करंट. म्हणजे मिनिमम करंट दॅट मस्ट बी सप्लाइड बाय द ड्रायव्हिंग सोर्स म्हणजे ड्रायव्हिंग सोर्सकडनं जे सप्लाय होतं मिनिमम करंट केव्हा जेव्हा लॉजिक लेवल 1 असतं तेव्हा. नंतर IOH म्हणजे हाय लेवल आउटपुट करंट म्हणजे हे काय मॅक्झिमम करंट विच द गेट कॅन बी डिलिवर्ड इन लेवल 1. म्हणजे जे गेट आहे तो मॅक्झिमम करंट किती डिलिव्हर करतो लॉजिक लेवल 1 असतं तो असतो हाय लेवल आउटपुट करंट. आणि IOL म्हणजे काय असतं लो लेवल आउटपुट करंट. मग म्हणजे काय मॅक्झिमम करंट विच द गेट कॅन सोर्स इन लेवल 0. जेव्हा लॉजिक लेवल 0 असतं तेव्हा ते मॅक्झिमम करंट मिळतं आउटपुटला ते किती असतं म्हणजे ते असतं IOL. क्लिअर. नंतर नेक्स्ट बघूयात आता नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक नॉईस इम्युनिटी. यालाच बोलतात नॉईस मार्जिन. तर नॉईस मार्जिन आणि नॉईस इम्युनिटी म्हणजे काय बघूयात लगेच. नॉईस इम्युनिटी इज डिफाईन्ड ॲज द मॅक्झिमम नॉईस व्होल्टेज अ डिव्हाइस कॅन विस्टँड विदाउट मेकिंग अ फॉल्स चेंज इन आउटपुट. ओके. म्हणजे काय नॉईस म्हणजे काय नॉईस इम्युनिटी म्हणजे काय असतं म्हणजे मॅक्झिमम नॉईस व्होल्टेज म्हणजे जे मॅक्झिमम नॉईस व्होल्टेज येतं त्याच्यामध्ये जे डिव्हाइस आहे सेमीकंडक्टर जे फॅमिलीमधला डिव्हाइस आहे ते विस्टँड राहतं विदाऊट मेकिंग म्हणजे त्याचं आउटपुट काहीच चेंज होत नाही. त्याची मॅक्झिमम रेंज म्हणजे त्या रेंजच्या पुढं जर गेला की त्याच्यामध्ये आउटपुटमध्ये डिस्टर्बन्स चेंजेस होतात. क्लिअर. म्हणजे काय द मॅक्झिमम नॉईस व्होल्टेज अ डिव्हाइस कॅन विस्टँड विदाऊट मेकिंग अ फॉल्स चेंज इन आउटपुट.
ओके, असं आहे. द नॉईज मे बी अँड एक्सटर्नल जनरेटेड बाय व्हेकल इग्निशन. द नॉईज कोणकोणते असतात? एक्सटर्नल सिग्नलचे असू शकतात. ते कोणते? व्हेकल इग्निशन, जे आपले बाहेर व्हेकल असतात त्याच्या इग्निशनने जनरेट होणारे. नंतर सिग्नल जनरेटने होणारे आपल्या लॅबमध्ये. तर असे नॉईज असू शकतात, कोणते पण नॉईज असू शकतात. नंतर टू अंडरस्टँड धिस कन्सेप्ट ऑफ नॉईज इम्युनिटी अँड नॉईज मार्जिन रेफर फिगर 3.2. तर आपल्याकडे 3.2 जी फिगर आहे ती आपण बघूयात. इथं खाली दिलेली आहे. नंतर द वर्स्ट केस इनपुट अँड द आउटपुट व्होल्टेज प्रोफाईल अँड फिगर 3.3. नंतर आता दोन्ही फिगर आपल्याला खाली दिले ते बघूयात नंतर. आता याच्यामध्ये बघा, सपोज TTL गेट ए, ओके, ड्राइव्स अनदर TTL गेट बी, then the gate A is called as a driver and the gate B is called as a load. ओके, राईट. आता याच्यामध्ये बघा फिगर पहिल्यामध्ये, तर याच्यामध्ये जर TTL ए गेटला आपण काय तर त्याला TTL ए बोललो तर तो असतो तो ड्राईव्स, आणि तो बी असतो तो एक कनेक्टेड आहे. तर पहिल्या एला बोलतात ड्रायव्हर आणि दुसऱ्याला बोलतात लोड. ओके, पहिला ए जो गेट आहे TTL त्याला बोलतात ड्रायव्हर, आणि जो दुसरा बी आहे TTL त्याला बोलतात लोड. क्लिअर. मग आता बघूया. आणि रेफर फिगर 2, वर्स्ट केस लो आउटपुट व्होल्टेज इज, म्हणजे लो आउटपुट व्होल्टेज केव्हा मिळतं आपल्याला ते बघू. VOL मॅक्स इज इक्वल टू 0.4 व्होल्ट ड्रायव्हर आउटपुट. तर ड्रायव्हर आउटपुटचं जे वर्स्ट केस आहे तो 0.4 व्होल्ट मिळतं. VOL मॅक्स म्हणजे लो लेवल आउटपुट व्होल्टेज ते मिळतं 0.4 व्होल्ट. नंतर प्लस मायनस 0.5 हे होतं, म्हणजे त्याच्यात ॲड केलं जातं, आणि नंतर इथं 9 व्होल्ट. ओके, आणि नंतर आहे VIL मॅक्स, आणि तो VIL मॅक्स किती लागतं इज इक्वल टू 0.8 व्होल्ट लोड इनपुट. म्हणजे हे लोड इनपुटला आपल्याला 0.8 लागतं, पण आपल्याला जे ड्रायव्हर आउटपुट मिळतं ते किती मिळतं 0.4 व्होल्ट. वर्ड्स केस म्हणजे काय तर द डिफरन्स बिटवीन दिस टू इज नोन ॲज अ नॉईस मार्जिन. आता याच्यामध्ये बघा, पहिलं जे ड्रायव्हर आहे त्याचं आउटपुट काय 0.4, आणि जे त्याच्यानंतर जे लोडला लागणारं इनपुट आहे तर ते आपल्याला 0.8 मिळतं TTLच्या फॅमिली, पण इथं दिले 0.9 आपण. आणि जे स्पाईकनी ते इन्क्रीज होतं 0.5 व्होल्ट, ते नॉईस म्हणजे ॲड झाल्यामुळं इन्क्रीज होतं, आणि त्याचा जो डिफरन्स आहे तर त्या डिफरन्सला बोलतात नॉईस मार्जिन. द डिफरन्स बिटवीन दिस टू इज नोन ॲज नॉईस मार्जिन. क्लिअर, असं नॉईस मार्जिन बोलतो. आता याच्यामध्ये नंतर बघूया. दॅट मीन्स there is a difference of 0.4 volt between these two output and input, right, specifications. This is known as a noise margin. आता याच्यामध्ये आपण 0.5 घेतलं इथं 0.9 झालं, किंवा 0.8 घेतलं तर दोघांचा डिफरन्स 0.4 असणार आहे, आणि जर आपण 0.9 घेतलं तर दोघांचा डिफरन्स जे आहे पहिल्या एचा आउटपुट आणि बीचा जो इनपुट आहे त्याच्यातला जो डिफरन्स असणार तो 0.5चा, म्हणजे तो नॉईस मार्जिनचा असणार. ओके, तर असं आहे. तर याच्यामध्ये I shown in figure 3.3, if there is a noise of 0.5 volt, there is a noise for 0.5 volt which is induced on the line connected from A to B, then the low output of the gate A is 0.4 volt plus 0.5 volt noise with shown polarities. Then the input voltage to the gate B becomes 0.8
9 व्होल्ट आणि विच इज अबो VIL मॅक्स. म्हणजे याच्यामध्ये काय असतं ह्या फिगरमध्ये बघा की इथं 0.4 व्होल्ट जे आहे याच्यामध्ये जर नॉईस ॲड झालं 0.5चं तर आपल्याला काय मिळतं 0.9 व्होल्ट मिळतं. पण आपले जे VILची रेंज काय दिलेली आहे VIL मॅक्स 0.8 व्होल्ट म्हणजे त्या व्हॅल्यूच्या अबो जाते. मग देर इज द पॉसिबिलिटी ऑफ फॉल्स ट्रिगरिंग. म्हणजे याच्यामुळं काय होतं फॉल्स ट्रिगरिंगची पॉसिबिलिटी होते. ऑर अनवॉन्टेड चेंज विल टेक प्लेस. त्याच्यामुळं अनवॉन्टेड जे चेंज आहे तो काय होतं म्हणजे याच्यामध्ये दिसतो. तर याच्यामध्ये काय देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फॉल्स ट्रिगरिंग ऑर अनवॉन्टेड चेंज विल टेक्स प्लेस इन द ऑपरेशन ऑफ गेट बी. म्हणजे याच्यामुळं आपल्याला जे आहे VIL ते मॅक्स किती पाहिजे 0.8, पण आपल्याला इथं अनवॉन्टेड सिग्नल मिक्स झाल्यामुळं काय 0.5 ते 0.9 मिळतं. म्हणजे याच्यामुळं काय मिळतं की अनवॉन्टेड ट्रिगरिंग होते आणि अनवॉन्टेड चेंज म्हणजे ते बी जे आहे TTL बी याच्यामध्ये अनवॉन्टेड ऑपरेशन होऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये आउटपुट वेगळं मिळू शकते आपल्याला, राईट, कारण 0.1नी इन्क्रीज झाले म्हणून इनपुट त्याचं. नाऊ रेफर फिगर 3.2 जे आपण लास्ट याच्यामध्ये बघितलं हे करंट अँड व्होल्टेज पॅरामीटरमधली ही फिगर बघा 3.2. तर याच्यामध्ये काय आता याच्यामध्ये आहे फॉर आउटपुट हाय वर्स्ट केस स्पेसिफिकेशन आर VOH मीन इज इक्वल टू 2.4 व्होल्ट. ते काय दिलं VOH मीन दिले 2.4 व्होल्ट आणि VIH मीन दिले 2 व्होल्ट, राईट. तर इन दिस केस सपोज व्होल्टेज ऑफ गेट A इज 2.4 व्होल्ट. आता ह्या केसमध्ये बघूया आपण जर म्हणजे जे गेटचं व्होल्टेज आहे ते ए गेटचं ते 2.4 जर व्होल्ट असेल. आता याच्यामध्ये फिगर 3.3 मधली खालची डायग्राम बघा. ओके. अँड इंड्यूस नॉईस इज 0.4 आणि त्याच्यामध्ये जर नॉईस जनरेट झाला इंड्यूस तो 0.4 व्होल्टचा विथ द पोलॅरिटीज ॲज शोन इन फिगर. आता पोलॅरिटी याच्यामध्ये लास्ट याच्या अगोदरच्या डायग्राममध्ये बघा वरच्या ते मायनस प्लस म्हणजे ते ॲड झालं आणि इथं प्लस मायनस म्हणजे हे सबट्रॅक्ट होतं. ओके ह्या पोलॅरिटी आणि देन द इनपुट टू गेट बी विल बी 2 व्होल्ट. मग काय होतं ते प्लस मायनस म्हणजे ते काय होतं डिक्रीज होतं नॉईसमुळं, नॉईस ॲड झाल्यामुळं. मग त्याच्यामुळे तुम्हाला व्होल्टेज जे मिळतं गेट बीच्या इनपुटला ते मिळतं 2 व्होल्ट अँड देन इट इज ॲक्सेप्ट ॲज अ हाय इनपुट. आणि मग ते काय करतं TTL म्हणजे जे TTL गेट आहे बी तो म्हणजेच काय जो लोड गेट आहे त्याला, आणि पहिल्याला आपण ड्रायव्हर गेट बोलतो ना ड्रायव्हर, आणि दुसरा जो लोड आहे ते 2 व्होल्ट काय करतं इनपुट हाय इनपुट म्हणून ॲक्सेप्ट करतं. आणि मग दस इन बोथ द केसेस हाय अँड लो स्टेट्स फॉर TTL नॉईस इम्युनिटी इज 0.4 व्होल्ट. मग दोघांमध्ये काय होतं जे नॉईस इम्युनिटी आहे दोन्ही केसमध्ये तर ते काय होतं पहिल्या केसमध्ये आपण बघितलं फिगर 3.2च्या आणि ह्यामध्ये तर नॉईस इम्युनिटी काय 0.4 व्होल्ट आहे. फ्रॉम धिस स्पेसिफिकेशन युजर कॅन अंडरस्टँड हाऊ मच नॉईस व्होल्टेज इज अलाउड. तर याच्यावरून आपल्याला काय कळतं की स्पेसिफिकेशनवरनं तर युजरला कळतं की नॉईस व्होल्टेज किती अलाउ होतं, राईट, फॉर अ पर्टिक्युलर गेट फॅमिली. त्याच्यामध्ये किती मॅक्झिमम काय नॉईस ॲड होऊ शकतं ह्या फॅमिलीमध्ये पर्टिक्युलर सेमीकंडक्टर ICच्या म्हणजे त्या TTL टेक्नॉलॉजीच्या फॅमिलीमध्ये, राईट. नंतर नॉईस इम्युनिटी इज कॅल्क्युलेटेड ॲज इन टर्म्स ऑफ नॉईस मार्जिन. तर नॉईस इम्युनिटी नॉईस मार्जिनच्या टर्ममध्ये कॅल्क्युलेट करतात. इट इज तर ते कसं VOH मीन मायनस VIH मीन. ते कसं काढतात VOH मीन मायनस VIH मीन और VIL मॅक्स मायनस VOL मॅक्स. दोन्ही फॉर्म्युला एक तर VOH मीन मायनस VIH मीन किंवा VIL मॅक्स मायनस VOL मॅक्स असं. क्लिअर. आता लास्ट आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूयात की ऑपरेटिंग टेम्परेचर काय असतं.
The manufacturer specifies the temperature range in which the device operates properly. मॅन्युफॅक्चर काय करतं की हे जे डिव्हाइस आहेत सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीमधले, राईट, त्या सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीच्या फॅमिलीमधले, तर ते त्याचे जे टेम्परेचर रेंज आहे ते स्पेसिफाय केलेलं असतं. म्हणजे का, तर ते प्रॉपरली त्या टेम्परेचरला ऑपरेट होतात म्हणून. फॉर इंडस्ट्रियल अँड कन्झ्युमर ॲप्लिकेशन द टेम्परेचर रेंज इज, तर इंडस्ट्रियल आणि कन्झ्युमर ॲप्लिकेशनची टेम्परेचरची जी रेंज आहे ती आहे 0 to 70 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 0 ते 70 डिग्रीपर्यंत जे लॉजिक फॅमिली सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी डिव्हाइस आहेत ते त्याची टेम्परेचर रेंज आहे, त्या टेम्परेचर रेंजला ऑपरेट होतं. म्हणजे तेपर्यंत ते व्यवस्थित ऑपरेट होतात, म्हणजे त्या रेंजमध्ये ऑपरेशन व्यवस्थित होतं. अँड फॉर मिलिटरी ॲप्लिकेशन, आणि मिलिटरी ॲप्लिकेशनसाठी इट इज -55 डिग्री टू +125 डिग्री सेल्सिअस. आणि आता इंडस्ट्रियल आणि कन्झ्युमरसाठी काय 0 to 70 डिग्री, आणि मिलिटरी ॲप्लिकेशनसाठी -55 डिग्री सेल्सिअस टू 125 डिग्री सेल्सिअसपर्यंत यांची टेम्परेचर रेंज असते. इन केस ऑफ TTL, म्हणजे TTL 74 डोंट केअर म्हणजे 74 सिरीजच्या जे IC आहेत, म्हणजे 7402 740 जे IC आहेत, तर याचं कसं आहे, तर 74 सिरीजच्या ज्या आहेत इट इज फॉर इंडस्ट्रियल अँड कन्झ्युमर ॲप्लिकेशन. 74 सिरीजच्या IC इंडस्ट्रियल आणि कन्झ्युमर ॲप्लिकेशनसाठी वापरल्या जातात. व्हाईल 54 डोंट केअर सिरीज इज फॉर मिलिटरी ॲप्लिकेशन, आणि 54 सिरीजच्या ज्या IC आहेत त्या मिलिटरी ॲप्लिकेशनसाठी वापरल्या जातात. क्लिअर? हे झालं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लॉजिक फॅमिलीज. क्लिअर? आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. चालेल? तर आता आपण स्टॉप करूया. ठीक आहे.